नमस्कार सर्वांना, जय श्रीराज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज बनवणार आहे मी वालाची शेंग आणि बटाटा दोन्ही मिक्स करून बनवणार आहे। वालाच्या शेंगाला तोडून घ्यायचं असं, कुणी याला आवऱ्याच्या शेंगा पण म्हणतात। असं तोडून घेऊत आपण याला। असं बघू शकता, याच्यामधून असे दोरे निघतात। वालाच्या शेंगा तोडून झालेल्या आहेत। वालाच्या शेंगा खूप छान आहेत, मस्त लगे कवळ्या कवळ्या आहेत। याची भाजी पण खूप छान होते। आता आपण बटाट्याची साल काढून घेऊया। अशा प्रकारे बटाट्याच्या साली काढलेल्या आहेत। आता याला आपण कापून घेऊया। बटाट्याला छोटे छोटे कापायचे। या प्रकारे कापायचे, छोटे छोटे तुकडे करायचे बटाट्याचे। बघू शकता, बटाटे कापून झालेले आहेत। मी भाजी बनवण्यासाठी हिरव्या मिरच्या घेणार आहे, 2-3 कांदे आणि कोथिंबीर। मिरच्याला भाजून घेते मी। आता गॅस ऑन करूया, त्याच्यावरती कढई ठेवूया। पहिले आपण मिरच्या भाजून घेऊया। मिरच्यामध्ये थोडं तेल टाकायचं, त्याला चांगलं परतून घ्यायचं। मिरच्या भाजलेल्या आहेत बघा। आता याला प्लेटमध्ये काढूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेल्या मिरच्या टाकलेल्या आहेत मी। त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया आणि याला बारीक करून घेऊ मिक्सरला। बघू शकता, मिक्सरला मी मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत। त्याच कढईमध्ये आता आपण भाजी बनवूया। गॅस ऑन करते मी। याच्यामध्ये तेल टाकायचं, तेलामध्ये थोडं हिंग टाकायचं, थोडं जिरं, अद्रक लसूणचा पेस्ट चांगलं परतून घ्यायचं। अद्रक लसूण लालसर होईपर्यंत परतायचं याला। अद्रक लसूण लाल झाला आहे, त्याच्यामध्ये थोडी हळद टाकायची, परतून घ्यायचं। आता बटाटे टाकायचे याच्यामध्ये, बटाट्याला चांगलं परतून घ्यायचं। आता वालाच्या शेंगा टाकायच्या याच्यामध्ये। आता आपण याला छानपैकी परतून घेऊया। याच्यामध्ये मिरची आताच नाही टाकायची, वालामध्ये जे बिया निघलेले आहेत ते पण टाकू याच्यामध्ये। याला पण चांगलं परतून घेऊया। थोडं मीठ टाकायचं, चवीप्रमाणे मीठ टाका तुम्ही। तर याच्यावर झाकण ठेवायचं 5 मिनिटासाठी। 5 मिनिटं झालेले आहेत। आता याच्यावरती कांदा टाकायचा आपण, याला चांगलं परतून घ्यायचं। कांदा वरतून टाकल्यानं भाजी पण वेगळी लागते आणि कांदा मऊ पडतो। असं नाही की तेलातच टाकल्यानं भाजी छान लागते। म्हणून मी शेंगाला वरतूनच टाकते कांदा। वालाची भाजी असते ती बघा, कांदा मऊ पडलेला आहे। आता याला झाकण ठेवू आपण आणि 5 मिनिटं असंच ठेवूया। बघू शकता 5 मिनिटं झालेले आहेत। याला आता परतून घेऊया आपण। आता याच्यामध्ये हिरव्या मिरच्या ज्या आपण मिक्सरला बारीक केल्या होत्या ना, ते टाक। याला पण चांगलं परतून घेऊ। परतून घेतलेलं आहे। मी भाजीला कुठेही पाणी वापरलेलं नाही। वालाच्या शेंगाच्या भाजीला आहे ना, पाणी वापरलं की चव जाते, त्याच्यासाठी मी पाणी वापरलेलं नाही। आता 2 मिनिटं झाकण ठेवूया। बघू शकता 2 मिनिटं झालेली आहेत। आता याला परतून घेऊत आपण। आता हे शेंगदाणे, कारळ आणि तिळाचा मी भुगा केलेला आहे, मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे, ते टाकायचे याच्यामध्ये। याच्यामध्ये मसाले कुठलेही नाही टाकायचे। शेंगदाणे, तीळ आणि कारळ याचंच बारीक केलेलं असते ना, ते टाकायचं। त्यानं भाजी छान लागते यानं। मी जे शेंगदाण्याचं आणि कारळाचं आणि तिळाचे जे कूट आहे ना, ते लास्टला टाकलेले आहे। कारण आहे ना, अगोदर टाकलं ना तर ते बुडाशी लागतं आणि भाजी छान पण नाही होत आणि हे व्यवस्थित लागतं लास्टला टाकल्यानं।
वरून असा कोथिंबीर टाकायचा भरपूर सारा आणि याला चांगलं परतून घ्यायचं. परत अजून भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. ज्वारीची भाकरीसोबत छान लागते किंवा बाजरीच्या भाकरीसोबत पण छान लागते. तुम्ही चपातीसोबत पण खाऊ शकता. भाजी झालेली आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि भाजी कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा.